स्पॉटलाईट ऑन केलेलं आहे. तुम्हाला कळालं असेल मी आलेलो आहे भैरवकरांच्या वाड्यामध्ये. बरं, भैरवकरांच्या वाड्यामध्ये का आलेलो आहे? कारण सरस्वती संकटात आहे. गेले ते. आईसाहेब तू सुद्धा इथून निघ आता. चल 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 म्हणते ना. गप्प बस. चल चल आधी कना माझा. चाल केव्हा म्हणते ना. नका करू आईसाहेब. चल आईसाहेब आईसाहेब अहो मी मोठ्या मालकांना वचन दिलंय की शेवटच्या श्वासापर्यंत छोट्या मालकांचा सांभाळ कर. मला असं माझं वचन मोडायला लावू नका. मी पाया पडतो तुमच्या आईसाहेब. ऐका ना माझं. संध्याकाळच्या वेळी टीव्ही समोर बसलेले असताना मालिकेतला नायक दिसत नाहीये आणि आता नायिका देखील म्हणजे तिला घरातनं बाहेर काढणार आहेत. त्यामुळे वातावरण चांगलंच गरम झालेलं आहे. बाहेरचा सगळा उष्मा वाढलेला असताना सरस्वतीतला ट्रॅक बघता बघता घरात देखील आता उष्मा वाढलेला आहे. कारण भावनिक उष्मा असं आपण म्हणूयात. आणि नेमका तो ट्रॅक आता काय सुरू आहे आपण तितिक्षालाच विचारूयात. तितिक्षा, तू म्हणजे आता तुला घराच्या बाहेर काढणारे असं काहीतरी प्रोमोमध्ये आम्हाला दिसतंय. त्यामुळे असंच काहीतरी फिल्मी स्टाईल अशी असू शकते ना? अशी नाही मग कशी? तीच तर सरस्वतीची गंमत आहे की सरस्वती अशी होणार नाहीये. हो, जसं तुम्ही म्हणालात अगदी बरोबर म्हणालात की छान दुबईला फिरून आल्यानंतर येताना मात्र सरस्वती एकटीच येते. मोठे मालक तिचे काही परत येत नाहीत. तर सरस्वतीला सगळेजण म्हणतायत की आता मोठे मालक कधीच परत येणार नाहीत. पण तिचा पूर्ण विश्वास आहे की असं तिला न सांगता ते कधीच जाणार नाहीत. ते साधं तालुक्यालाही जात नाहीत कधी न सांगता. तर इतक्या लांब तर जाऊच नाही शकत. मोठे मालक घरात नाही म्हणल्यावर सगळ्यांनी आपापले रंग दाखवायला सुरुवात केली आणि सगळ्यांनी मिळून सरस्वतीला काढायचा प्रयत्नही केला आहे. पण सरस्वती रडणाऱ्यातली नाही आहे. तर ती नेमकं काय करते? तिला स्वतःच्या बाहेरही जावं लागतं. पण ती शेवटपर्यंत स्वतःच्या निर्णयावर ठाम राहते की तुम्ही कितीही म्हणालात, अख्खं जग जरी येऊन मला म्हणालं की मोठे मालक परत येणार नाही आहेत, तरीही माझा विश्वास तुम्हा सगळ्यांपेक्षा जास्त माझ्या मोठ्या मालकांवर आहे आणि मला खात्री आहे की ते येणार. स्वतः पाहूया मोठे मालक माझा विश्वास सार्थ ठरवतात का नाही ते पाहायला तर तुम्हाला माहिती आहे काय करावं लागेल. पण असतात दिसत नाहीये सेटवरती. असतात असला म्हणजे गाडी रंगतात, असता असला म्हणजे गप्पा रंगतात, असतात असलं म्हणजे हा संध्याकाळी छानपैकी नाश्त्याचा टेबल देखील रंगत असतो. पण आता तू जसं म्हणाली की मालक परत येतील असा तुझा विश्वास आहे, म्हणून अशी आम्ही अपेक्षा करूयात की कहाणी में ट्विस्ट आहे. कहाणी में ट्विस्ट तो है, पण तो काय असेल ते तुम्ही फक्त आपापल्या परीने गेस करू शकता. आता हे सरस्वतीची आशा आहे की तो परत येईल. पण ट्विस्ट काहीही असू शकतो. त्यामुळे त्याबद्दल कमेंट करणं योग्य नाही. पण हां, जसं तुम्ही म्हणालात की आस्ताद असल्यानंतर बरेचसे वेगळं वातावरण असतं. सो येस, आम्ही त्याला खूप मिस करतो आहे सेटवर. आमच्या मेकअप रूम्स खूप जवळ असतात. त्यामुळे त्याने आधीही म्हटलं होतं की आम्हाला आवाज एकमेकांचे सहज ऐकायला येतात. तर आत्ता त्याचा आवाज येत नाही. सो वी मिस दॅट साऊंड ऑफ विस. तो सकाळी रियाज करायचा, तो आवाजही आम्ही मिस करतो. त्याच्याबरोबरचे सीन नाहीत आता जे आमचे खूप छान रंगायचे. सो हां, आम्ही सगळेच त्याला मिस करतोय. हो ना. सरस्वतीमध्ये मेकअपनुसार देखील काही वेगळे बदल झालेले आहेत. अर्थात या नायिकेच्या कपाळावरती आपल्याला जखम झाल्याचं पण आपण बघतोय. म्हणजे तू त्या पद्धतीने एक बदल पण तुझ्या मेकअपमध्ये आम्हाला दिसून येतोय. म्हणजे तू असाच हो, तो अशा पद्धतीचाच मेकअप आहे. दुबईला गेल्यानंतर जसं तुम्ही पाहिलं असेल तर राघव सरस्वतीला ढकलतो आणि तिच्या चेहऱ्याला डोक्याला मार लागतो. तर ती हीच खूण आहे. आणि आमचे मेकअप दादा खूप छानच तिला रंगवतात की सगळे मला येता जाता विचारत असतात की काय झालं काय झालं काय झालं. आणि ओव्हरऑलच तो एक कम्प्लिटली मूड ॲब्झॉर्ब करायला मी मेकअप कमीच ठेवला आहे. की नॅचरली जेव्हा घरामध्ये असं काही होतं, आपली खूप प्रिय व्यक्ती जवळ नसते, तेव्हा स्वतःकडे बघायला वेळ नसतो, तेवढी बुद्धीच नसते आपल्याला त्या क्षणाला. तर तेच काहीसा तो मूड काहीसा माझ्यामध्ये घेण्यासाठी मी ते ठरवलं. आणि त्या निमित्ताने मला थोडं लेटही यायला मिळतं सेटवर. कारण फार लेट यायला मिळतं, फार मेकअप हे म्हणजे गमतीशीर आहे. हो, कारण खूप मेकअप असला करायचा की तरी पाऊण तास लागतं. पण हा 15-20 मिनिटात होऊन जातो. मला एक वेगळाच आनंद असतो की ठीक आहे, मी लेट जाऊ शकते आज. हो ना. पण आता हा ट्रॅक सुरू आहे म्हणल्यानंतर म्हणजे वेळोवेळी आपले चाहते आपल्याला त्याबद्दलची रिॲक्शन देत असतात. म्हणजे प्रत्यक्ष ज्यावेळेस तू काही तुझ्या मित्रमैत्रिणींना भेटत असशील
घरी तुझ्या नातलगांना भेटत असतील, काय काय रिॲक्शन, भोळ्या बाबड्या रिॲक्शन्स असतील ना? हो, खूप खूप जास्त. आमचा व्हॉट्सॲप ग्रुप आहे आणि बेसिकली माझे सगळे नातेवाईक मॅक्झिमम कोकणातले आहेत. म्हणजे माझं गावच कोकण, कणकवली. तर तिथले माझे काका काकू तर त्यांनी प्रोमो पाहिल्याबरोबरच मला मेसेजेस आणि कॉल्स करायला सुरुवात केली. तू आधी सांग काय होणार आहे, आधी सांग. ते त्यांना लागते, कोणाला लागते, तुला लागते की त्यांना? आम्ही बघणार नाही. म्हटलं असं नका करू, बघणार नाही म्हणजे काय, असं कसं चालेल. तर ते खूप इमोशनली कनेक्ट होतात आणि मोर ओव्हर ते सरस्वती म्हणून बघतातच, पण ते मला तितिक्षा म्हणून खूप बघतात. तर मला रडताना बघितलं ना त्यांनी की मला खूप फोन येतात की काय रडू नकोस. माझ्या लग्नाच्या वेळेला जेव्हा माझं लग्न झालेलं असतात लक्षी, तेव्हा मला फोन केलेला आणि ते रडत होते फोनवर की आम्ही इमॅजिन केलं की जेव्हा तुझं खरंच लग्न होईल तेव्हा कसं होईल. सो ते इतकं कनेक्ट होतात. आणि यावेळेला जेव्हा माझं मोठ्या मालकांना गोळी लागणार आहे, जेव्हा थोडंसं दुसरं कळत होतं ना त्या प्रोमोजमधनं, तेव्हा मला मेसेजेस आणि फोनला सुरुवात झाली आणि मला खूप टेन्शन असतं त्यांना उत्तरं देऊ तरी काय देऊ. काय काय मेसेजेस होते नेमके? की काहीतरी काय दाखवतात गं, खरं सांग काय होणार आहे, खरं सांग त्यांना गोळी लागणार आहे का, की तुला लागणार आहे, मग ते परत येणार आहेत का, मग गोळी लागली तर मग ते परत आता जेव्हा आलेच नाहीत मग कुठे आहेत ते आता, काय झालं, तो फिरायला गेलाय म्हणून त्याला असं केलं आहे का, की तो खरंच आहे. तर मला असं होतं की हे बघा तुम्ही प्लीज शांत राहा आणि तुम्ही पहा काहीतरी खूप इंटरेस्टिंग घडणार आहे, खूप जास्त इंटरेस्टिंग. आणि आय एम शुअर तुम्हाला तेही आवडणार. पण कुठेतरी त्या कॅरेक्टरशी खूप कनेक्शन असतं ना, सो त्यांच्या मनाला खूप लागून गेलं आता की काय झालं, मोठे मला गेले असं सगळ्यांना खूप वाईट वाटतंय. तुम्ही मला समजून घ्या. अहो तरणा ताठा मुलगा गमावून बसली मी, आणि अशा आईची काय अवस्था असेल याची कल्पना करता येते ना तुम्हाला? मी आधीच माझा मुलगा गमावून बसले हो. माझी सून माझ्यापासून हिरावून घेऊ नका, नाहीतर मला. हो, तुमचं तुम्ही बघा होते. तरू तुमच्या घरी येणार नाही म्हणजे नाही. दुबई टूर कसा राहिला, म्हणजे शूटिंगच्या निमित्ताने? म्हणजे पहिल्यांदा गेली होतीस की यापूर्वी जाणं झालं होतं? माझं नाही, माझं पहिलेच इंटरनॅशनल ट्रिप होते आणि मी खूप आनंदी होते की ती कामासाठी होती. माझ्या शूटिंगसाठी मी माझी फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप केली, याचा मला वेगळाच आनंद होता. मोरोवर खूप चांगली गोष्ट ही होती की तिथे आम्ही फक्त डे लाईटमध्ये शूट करणार होतो. तर संध्याकाळी 6:30-7 नंतर जेव्हा लाईट डाऊन व्हायचं तेव्हा आम्ही पॅकअप करायचो आणि मग दुबई आमचीच होती त्यानंतर. सो आम्ही खूप 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 धमाल केली. त्यावर मी खूप फूडी आहे. मला प्रत्येक कुठेही गेलं, अगदी कोकणात केलं तर कोकणातलं, किंवा प्रमोशनसाठी आम्ही सातारा, सांगली, कोल्हापूर कुठेही फिरलो तर मला तिकडचं रिजनल खायला खूप आवडतं. मग मी डाएट वगैरे सगळं विसरून जाते. सो दुबईमध्ये गेल्यानंतर तिकडचं काय असतं, मग तिकडचं शॉर्मा असेल किंवा तिकडचे फतुश असेल, ते सगळं मी खूप खूप ट्राय केलं आणि खूप फिरलोसुद्धा. ते पण आम्ही सगळं शूटिंगच्या निमित्ताने सगळी मेन प्लेसेस पाहिले. सो मी जीवाची दुबई केली. जीवाची मुंबई आपण ऐकलंय, पण जीवाची दुबई केलेली आहे. याने दुबईमध्ये नेमकी काय मजा केली आहे, म्हणजे त्याचे फोटोग्राफ्स तर निश्चित असतील, बघूया. आपण या मालिकेतले एक मेंबर झालेलो आहोत आणि आत्ता एक मेंबर म्हणजे अर्थात मालक अस्ताद नाही आहेत. अस्तादला बघता बघता किंवा त्याचं गाणं ऐकता ऐकता त्याच्याशी गप्पा मारताना वा अस्ताद वा उस्ताद असंही म्हणावंसं वाटतं. अस्तादला काही मेसेज द्यायचा आहे? अस्ताद, येस अस्ताद, वी मिस यू अ लॉट. खूप खूप तुझ्याबरोबरचं सीन आम्ही मिस करतोय आणि वी होप टू सी यू सून. आय होप इथेच सरस्वतीमध्येच वी होप टू सी यू सून आणि प्रेक्षकही तुझी नक्कीच वाट पाहत आहेत. पण एनिवे आम्ही तुला खूप मिस करतोय, अस्ताद म्हणून सुद्धा आणि मोठे मालक म्हणून सुद्धा. मालक, थोडंसं यांनी माझ्या यापूर्वीच्या प्रश्नाचं उत्तर देताना स्पष्ट केलं की तुम्ही परत येणार आहात म्हणून, असं म्हणूया. मिस करतोय, आम्ही खूप मिस करतोय त्याला. आता डिपेंड्स ऑन विल पॉवर. सगळ्यांची विल पॉवर एकत्र येईल तर मे कम. तर स्वतः अर्धे कसे आहेत माहिती ना आमच्या घरातले, आईसाहेब आणि मामा तर काय ऐकणाऱ्यातले नाही आहेत. तर पाहूया आता काय होतं.
पण असतात नेमका आता सध्या जिथे कुठे आहे किंवा तो घरी असेल तर काय करतोय? म्हणजे सुट्टी तर त्याला मस्तपैकी मिळालेली आहे या सगळ्या डेली सोपच्या रुटीनमधनं, तेही आपण पाहूया. नमस्कार, मी आस्ताद काळे म्हणजेच तुमच्या लाडक्या सरस्वती या मालिकेतील राघव भैरवकर. गेल्या काही दिवसांपासून मला अनेक ठिकाणी असा प्रश्न विचारला गेला की राघव आता सरस्वतीमध्ये नाही आहे, तर राघव परत येणार आहे का? आत्ता काही दिवसांपूर्वी IBN लोकमतवर माझ्या सिरियलमधल्या काही सहकलाकारांनी हा प्रश्न उपस्थित केला आणि असंही सांगितलं की ते राघवला खूप मिस करतायत. तर मला त्यांना एक आनंदाची बातमी द्यावीशी वाटते की मी त्यांना अजिबात मिस करत नाही आहे. कारण मी आत्ता इथे पुण्यातल्या माझ्या घरी आहे सुखानी. आंबे आलेले आहेत आमच्या घरात, त्यामुळे मी आंबे खातोय, रोज घरचं जेवतोय, व्यायाम करतोय, छान घरनं आलेलं कोकम सरबत पितोय, आंब्याचं एक सरबत नवीनच यावर्षी आमच्या घरी आलंय ते पितोय, मित्रांना भेटतोय, छान फिल्म्स बघतोय, वाचन करतोय, खूप मजा चालली आहे. अधूनमधून मुंबईला येऊन जाऊन आहे, पण सरस्वतीमध्ये अजून तरी मी परत येत नाही आहे. परत येईन की नाही आत्ता तरी मला काही माहिती नाही आहे. पण जर राघव परत आला तर तुम्हाला आवडेल का नाही ह्याच्या प्रतिक्रिया मात्र मला द्या. फेसबुकवर म्हणा किंवा माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवर म्हणा. मला काही लोकांनी सांगितलं आहे की प्लीज परत ये. अर्थात मलाही आवडेल परत यायला. शेखर आणि सुलेखानी ॲक्च्युली माझी खूप आठवण काढली असं मला कळलं त्यांच्या बाईट्समधनं. तर एक मात्र लक्षात ठेवा, जर राघव परत आला तर आई आणि मामा तुमचं काही खरं नाही, एवढं मात्र नक्की. या सगळ्यातला गमतीचा भाग सोडा. खरं तर मी माझ्या सर्व रसिक प्रेक्षकांना नक्कीच खूप मिस करतोय, माझ्या सहकलाकारांनाही मिस करतोय, एस्पेशली माधवला, त्याच्या मस्तीला, बडबडीला, तितिक्षा जो माझा अपमान करते सेटवर त्या अपमानाला, शेखरच्या कंटिन्युअस चालू असलेल्या बऱ्यापैकी वाईट विनोदांना, सुलेखाच्या अत्यंत उगाच सिरियस असलेल्या चेहऱ्याला, त्या अप्रोचला, एकूण सेटवरच्या मजा मस्तीला मी खरंच खूप मिस करतोय. मला लवकर परत बोलवा अशी मी सगळ्या चॅनलच्या लोकांना, माझ्या प्रोडक्शन हाऊसच्या लोकांना विनंती करतो. आणि प्रेक्षकांचे आशीर्वाद असेच असतील तर मी नक्की परत येईन असा मला तरी विश्वास वाटतोय. बघू, लेट्स होप फॉर द बेस्ट. मालक नाही त्याचं टेन्शन आहे, कारण मालक आता गेलेत, ते परत येणार की नाही हा प्रश्न सगळ्या प्रेक्षकांच्या मनात आहे. पण हे मालक नाही आहेत म्हणल्यानंतर सरस्वतीचा सूड कसा घ्यायचा याचं प्लॅनिंग करतायत मामा आणि ताई. बरं, हे प्लॅनिंग करत असताना सेटवरती कलावंत म्हणून सगळेच अस्तादला मिस देखील करतायत. काय नेमकं चाललंय बघूयात, चला. काय झालं तुला? आठवण आली. कोणाची? राघव. कोण राघव? अय्या, हो, माझा मुलगा राघव. हो, मला सुद्धा खूप आठवण येते राघवची. तो होता म्हणून कसं व्यवस्थित चाललं होतं नाही का? आणि आता नाही तर खूप बरं वाटतंय. बरं वाटत नाहीये खूप. पण मी काय म्हणते भिकू, आता राघव आपल्या सेटवर नाहीये तर आपल्याला मराठी कोण शिकवणार आणि आपल्या चुका कोण काढणार सतत? आणि आपल्याला बरोबर आहे, आता काय करायचं? आणि हो, तो असल्यामुळे भिकू म्हणून निदान व्यायाम तरी करायचा ना सतत. त्याचे खूप असे हे काय डंबेल्स वगैरे घेऊन यायचा तो. आता तो डंबेल्स घेऊन गेला. आता मी परत जाणार होणार. अरे बापरे, तू व्यायाम करायचास? हो. नाही, त्यांनी तो जेव्हा असायचा तेव्हाच, आम्ही दोघे एकत्र असायचो तेव्हा. अच्छा, तो व्यायाम सुद्धा शिकवायचा तुम्हाला? व्यायाम सुद्धा शिकवायचा, मराठी शिकवायचा, त्याच्यानंतर काय सिच्युएशन असेल ते शिकवायचा, जीवनात कसं वागायचं हे शिकायचं, काय खायचं काय खायचं नाही हेही शिकवायचा. बरं. हा, एवढं सगळं करायचा राघव. म्हणजेच आपल्या सगळ्यांचा लाडका आस्ताद काळे. आस्ताद, तू या सेटवरती नाहीये, आम्ही सगळेजण तुला मिस करतोय, खूप जास्त मिस करतोय. आणि मला असं वाटतंय की राघवनी परत यावं. आता खूप झालं, खूप दिवस गायब आहेस तू, आता परत ये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणी मराठी चुकलं ना तर अरे इथे असतात तर कसं करू, म्हणून आम्ही ऍक्टिंग सुद्धा करून दाखवतो. एक मिनिट, तू चूक काय? नाही, मी आस्तादची ऍक्टिंग करून दाखवते. बरं, ठीक आहे. मी काहीतरी चुकतो. तू विद्युल आहेस आणि मी राघव आहे. हा, सॉरी, एक मिनिट, जरा बेरिंग येते. मी काय म्हणते राघवा, आई. पण या सगळ्या गोष्टी आई. पण ती सरू इकडे. आई. बरं, चुकले मी. ऍक्च्युली माझे आणि आस्ताचे जेव्हा सीन्स असायचे तेव्हा मूर्खासारखी ही विद्युल बोलत असायची 2-2, 3-3 पानं, आणि या बिचाराला फक्त आई आई
आई एवढंच करायचं असायचं, मला त्याचा खूप राग यायचा. आईचे खूप व्हेरिएशन्स त्यांनी खूप दाखवले आपल्या सिरियलमध्ये आणि ते म्हणजे कधी कधी असं वाटतं की अरे म्हणजे आता येईल आणि हा कॉफी मागेल. नाही, आणखीन एक व्हेरिएशन मी विसरले. आई तुझं बोलून झालं असेल तर मी निघू आता. आणि आम्हाला त्याचं खूप आवडायचं की राघवला कधीही काम आलं आणि त्याला जर का सरस्वतीशी प्रेमाचं बोलायचं असेल तर तो नेहमी सांगायचा, सरस्वती तुम्ही आमच्याबरोबर या, मला तुझ्याशी बोलायचं. हे असताना आम्ही हे जेव्हा सीन करायचो त्यावेळी आम्हाला खूप हसायला यायचं, कारण की आम्ही आधीच प्रेडिक्ट करायचो की अरे हे वाक्य असणार म्हणून. आता बघा कितीही सिरियस सीन असो किंवा काही असो, प्रत्येक सीनच्या शेवटी सरस्वती जरा खोलीत या, तुमच्याशी बोलायचंय. आणि त्याच्यानंतर सरस्वती खोलीत या म्हटल्यावर ते आम्ही सगळे चालू टेकमध्ये फुटायचो. पण गंमत अशी आहे की खरंच राघव होता त्यावेळी भैरवकर वाडा वाटायचा. आत्ता सुद्धा तो रिकामा वाटतोय, खऱ्या अर्थाने रिकामा वाटतोय. राघव तू परत ये असंही आम्हाला सगळ्यांना वाटतंय, प्रेक्षकांनाही वाटत असेल. आता बघू, हा बघा कानाचा फोन येतो, मी जरा जातो. नाही खरंच राघव, आम्ही सगळे तुला खूप खूप मिस करतोय. आणि आम्हाला पुढे काय होणार आहे अजूनपर्यंत या लोकांनी सांगितलेलं नाही आहे, पण देवाकडे सतत प्रार्थना करतोय की राघव येणार आणि माझा राघव नक्की परत येणार. लाईट ऑन होतो आणि शूटिंगला सुरुवात होते. बरं, अशा वेळी प्रत्येक कलावंताला त्याचे सीन सलग असतीलच असं नाही. मग ज्यावेळी सीन नसतात त्यावेळी ते करतात तरी काय? वाचन करतात, गप्पा मारतात, किंवा काही त्यांचे स्वतःचे छंद असू शकतात, ते देखील जोपासल्या जातात. बरं, मला इथे सरस्वतीच्या सेटवरती आल्यानंतर तितिक्षाने एक छानसा छंद जोपासल्याबद्दल कळालं. म्हणजे ते अर्थात जाणून घ्यायचं असेल तर पाठीमागे या, म्हणजे जाऊया तिच्या मेकअप रूममध्ये. चला. नमस्कार, मी तितिक्षा तावडे, म्हणजेच तुमची लाडकी सरस्वती, आणि आज तुम्ही आला आहात माझ्या मेकअप रूममध्ये. तुम्ही पाहत असाल, कदाचित यात आधीही पाहिलं असेल की मी माझी मेकअप रूम कशी रंगवली आहे. आणि मला खरंच आश्चर्य वाटतं की ज्या दिवशी मी रंगवायचा निर्णय घेते त्या दिवशी IBN लोकमत नक्कीच येतं माझं चित्रकाम बघायला. सो मी इथे एका मुलीचं चित्र काढलं आहे आणि ती म्हणते कीप ऑन ड्रीमिंग. आणि हा माझा मेसेज सगळ्यांसाठीच आहे की कीप ऑन ड्रीमिंग. स्वप्न बघायला कुठे पैसे लागतात, स्वप्न बघायला कुठे वेळ लागतो, स्वप्न बघायला काहीच नाही लागत. तर स्वप्न बघत राहा आणि तुमच्या नकळत ती पूर्ण व्हायची प्रोसेस सुरू झालेली असते. सो ह्यासाठी मी हे एक सिम्बॉलिक चित्र इथे काढलं आहे. आणि हे चित्र काढायला माझ्या खूप लाडक्या मैत्रिणींनी मला मदत केलेली. सो इथे मी त्यांची नावं लिहिलेली. तितिक्षा, अक्षया म्हणजे अक्षया हिंदळकर, जी बंदी म्हणून तुम्ही तिला आधी पाहिलेलं. त्यानंतर सरिता म्हणजे जी सारा म्हणून जिने काम केलं होतं. त्यानंतर श्रद्धा म्हणजे श्रद्धाताई, श्रद्धा केतकर, आणि जी मामी म्हणून काम करतात. आणि प्रेम आणि सुनाथ हे आमचे मेकअप दादा आणि कॉस्ट्यूम दादा यांनी आम्हाला मोलाची मदत केली, म्हणून त्यांचंही नाव इथे कोरण्यात आलेलं आहे. पाणी आणून द्या, स्प्रे आणून द्या, रंग आणून द्या, अशी निरनिराळी कामं त्यांनी केली होती त्या दिवशी. आणि तुम्ही आता या भिंतीवर इथे पाहाल तर इथे सुद्धा मी बरेचसे कोट्स लिहिलेत, कारण की ही वॉल खूपच रिकामी होती आणि मला काहीतरी खूप करावंसं वाटत होतं इथे. पण एवढं मोठं पेंटिंग म्हणजे नेमकं काय करणार, तर त्यापेक्षा काहीतरी पॉझिटिव्ह थॉट्स लिहावेत. मग सगळ्यांकडून थोडे थोडे जमा करून, आणि माझा एक खूप लाडका मित्र आहे त्याचं नाव आहे गुगल, त्याच्याकडनं काही जमा करून मी इथे हे असे कोट्स लिहिलेत जे म्हणतात स्टॉप विशिंग, स्टार्ट डुईंग, ट्रस्ट द वाइब्स यू गेट, एनर्जी डझंट लाय. आणि हे सगळे बेसिकली पॉझिटिव्ह, सकारात्मक दृष्टिकोनाबद्दल बोलतात, ज्यावर माझा खूप विश्वास आहे. मला नेहमीच वाटतं की आज मी सरस्वती आहे तर यामागे फक्त आणि फक्त सकारात्मक विचारांचाच प्रभाव आहे आणि त्यामुळेच हे शक्य झालं आहे. सो हे कायम लक्षात ठेवण्यासाठी, कारण नेगेटिव्हिटी काही सांगून येत नाही, ती नकळत येते आणि ते तुम्हाला कळतही नाही. सो त्या नेगेटिव्हिटीपासून लांब राहण्यासाठी मी स्वतःला या अशा पॉझिटिव्हिटीने सराउंड केलेलं आहे. आणि माझी आशा आहे की तुम्ही सगळेच जण असं स्वतःला सराउंड कराल खूप 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 साऱ्या पॉझिटिव्हिटीने. आणि इथे तुम्ही पाहत असाल, इथेही हेही आम्हीच केलं आहे, श्री स्वामी समर्थ. जेव्हा सिरियल सुरू झाली तेव्हा पहिल्या दिवशी जेव्हा मला कळलं ही माझी रूम असणार आहे, त्या दिवशी आम्ही इथे प्लँक लावून घेतला आणि माझ्या एका स्टुडंटने, म्हणजे जिथे मी आधी काम करायचे तिथल्या एका कलिगने मला ही मूर्ती दिली होती. तिची आम्ही इथे स्थापना केली. त्यानंतर सध्याच आमच्या मामीने तिला एक टोपी केली आहे, मागे छान पेंटिंग केलं आहे आणि वेळ मिळतो तसा आम्ही तिची पूजा करत असतो. सो कसं असतं,
सिरियल आयुष्यामध्ये आम्ही जवळपास 14, 15, 16 तास इथे असतो. सो इन अ वे हे घर होऊन जातं आणि तुम्ही पाहत असाल घरा इतकाच पसाराही इथे. म्हणजे जनरली असं वाटतं सगळ्यांना की अरे मुली म्हणजे खूप टापटीप वगैरे असतात, छान व्यवस्थित राहतात. पण इतक्या सीनच्या धावपळीमध्ये आम्ही येतो, आमच्या बॅग्स फेकतो, आमचे फोन्स तुम्हाला दिसत फोन पडला आहे, इथे वॅनिटी अशी उघडी आहे. पण आम्ही हे असं हॉस्टेल लाईफसारखं झालं आहे. ही मी, मामी आणि रेणूताई आम्ही ही रूम शेअर करतो आणि खूप मजा करतो. एखाद्या हॉस्टेलच्या रूमसारखी आम्ही शेअर करतो. आणि आता तर वंदी म्हणजे देव्यानी मोरेही आले आहे. आम्ही खूप मजा करतो, दिवसभर खात असतो. सो हे एक छोटंसं घर झालं आहे. मग आपल्या घराला आपण आपल्या आवडीप्रमाणे रंग देतोच की नाही, म्हणून मी माझ्या आवडीप्रमाणे ह्या खोलीलाही रंग दिलेत. आय होप तुम्हाला आवडले असतील. फायनली आम्हाला थोडा वेळ मिळाला, काही सीन्सचा गॅप मिळाला. तर आज काही सुचतच नव्हतं करू का एवढ्या मोठ्या गॅपमध्ये, घरी जाऊन येऊ का, इतपत माझे विचार चाललेले. पण मग मी आणि लकीली आज आमच्या मामींनासुद्धा खूप वेळ होता. सो आम्ही खूप गप्पा मारल्यात, आज खूप गप्पा मारत होतो. बऱ्याच दिवसांनी असा वेळ मिळाला आहे. सो आमची अशी दिवसभर धमाल चाललेली असते, काही ना काही करत असतो. आम्ही स्नॅपचॅटवरती व्हिडिओज करत असतो, खूप विचित्र आम्ही स्मॅश करत असतो. डब स्मॅश करत असतो. सो हे आमचं फेवरेट पास टाईम झालं आहे. मामी तुला जास्त काय आवडतं करायला? मला गप्पा मारायला जास्त आवडतं. पण तुम्ही पाहिलं सरस्वतीचं ड्रॉइंग कसं आहे, तर मला तुम्हाला आजच तिने एक मस्त पेन्सिल स्केच केलं आहे, ते तुम्हाला दाखवायला आवडेल. हे बघा, जरा स्वामींचं चित्र आहे. हे स्वामी आहेत आणि गुढीपाडवा आहे घरी. सो ते बसले आहेत आणि ती लहानशी मुलगी वाचत बसली आहे. हे सगळं हे चित्र तिने 2 तासांमध्ये सलग बसून पूर्ण केलेलं आहे आणि इतकं सुंदर काढलं आहे. थँक्यू. पेन्सिल स्केच